नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू. शरद पवार. निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत. बारामतीत गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांनी साधला माध्यमांशी संवाद. सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे अशी सर्वांची भूमिका आहे. डीएमके पक्ष यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असला तरी आम्ही सगळे मिळून चर्चा करून यातून काहीतरी चांगला मार्ग काढू, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. पुढील 3 वर्ष आता कोणत्याच निवडणुका नसल्याने सर्वांना एकत्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते. पवार म्हणाले, देशात सध्या 2 प्रमुख राजकीय गट दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व त्यांचे सहकारी यांचा एक गट व ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत असा दुसरा गट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी गटातील लोक काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढले. डीएमके विरोधी आघाडीतून बाहेर पडतायत असे आजचे चित्र असले तरी प्रमुखांना 8-10 दिवसांनी बोलावून यातून काहीतरी मार्ग निघेल याची मला खात्री आहे, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे आज ज्या बैठकीला गेलेल्या आहेत ती बैठक आढावा घेण्यासाठीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये असे सूत्र या बैठकीत मांडले जाईल. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील अटी जाचक असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारता पवार म्हणाले, सरकार जेव्हा कर्जमाफीचे सूत्रे ठरवते त्यात काही अडचणी असतील तर त्यातून चर्चेद्वारे मार्ग काढता येऊ शकतो. यातील कमतरता दूर करून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हे पाहिलं जाईल. वादळी वारे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, ही वस्तुस्थिती आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 5 शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन आपला अहवाल दिलेला आहे. निसर्गापुढे काही चालत नाही, पण यातून काय मार्ग काढणं शक्य आहे ते बघू, असं ते म्हणाले.